कोई भी आदमी वो किसका भी घर खरीद के ले सकता है. त्यामुळेच त्या ज्या घराच्या मालकीन होत्या रेखा जाधव, त्यांच्या नवऱ्याच्या नावावर असलेली प्रॉपर्टी, त्यांचं राहतं घर, नवरा वारल्यानंतर त्यांच्या पत्नीला ते घर त्यांच्या नावावर चढतं, त्याप्रमाणे त्यांच्या नावावर होतं. ते घर लक्ष्मीकांत चव्हाण यांनी ते 2023 साली विकत घेतलं. त्याचं हे कागदोपत्र सर्व इथे आहे. यामध्ये 2023 ला घेतल्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेने टॅक्स लागलेलं त्यांच्या नावाचं टॅक्स आहे, ते टॅक्स भरत आहेत. म्हणजे मला एक सांगायचं आहे, नवऱ्याची प्रॉपर्टी ही बायकोची होणार का भावाची होणार, हे पहिलं आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे किंवा असं ठरवलं पाहिजे. तर वाद कोणामध्ये होता, तर जाधव परिवार, त्यांचे भाऊ परिवार, त्यांचे भाऊ, ह्या दोघांमध्ये कोर्टामध्ये वाद होतील किंवा काही विषय असेल. या शैलेश शिर्केला कोणी परमिशन दिली की गाळा खाली वास्तू खाली करण्याची, दादागिरी करून पोरं घुसून मारहाण करण्याची? यांना हक्क काय? मी अविनाश जाधव यांना सांगू इच्छितो की जर ते घर लक्ष्मीकांत चव्हाण यांनी घेतलं असेल, ते राहत असतील, त्यांना तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी मारलं, मग संतोष शिंदे हे काय कोण आहेत? मराठी आहेत, उत्तर भारतीय आहेत का साऊथ इंडियन आहेत? याचा पहिले शोध घ्यावा. तिथे असणाऱ्या महिला ज्यांच्या हातावरती टॅटू होता आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा टॅटू होता, त्या कोण आहेत? त्या मराठी आहेत, उत्तर भारतीय आहेत का कोण आहेत? तुम्ही शोधता. उगाच मराठीचा डंका पेटून एखाद्या गुन्हेगाराला पाठी घालण्याचा प्रयत्न करू नका. माझं तुम्हाला एक सांगणं आहे, हे अंबरनाथ शहर जर अशा मुळे त्रस्त असेल आणि तो जो व्यक्ती तुमचा पदाधिकारी असेल, तर यापेक्षा नामुष्की तुमच्यावर उडावलेली नाही. गुंड प्रवृत्तीची लोक तुम्ही सांभाळता. अप्पांनी सांगितल्याप्रमाणे मंचगड टोळीचा तो सदस्य होता. म्हणजे इतकी पार्श्वभूमी असताना सुद्धा तुम्ही त्याच्या पाठीमागे उभे होऊन राहता. मला तुमचं नवलच वाटतं. मारामारी करणारी माणसं त्यांची, आणि त्यांनीच सांगायचं सत्ता तुमची. दुसरा विषय सांगायचा, ते अविनाश जाधव सांगतायत की बाबा आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या त्या लोकांना मारलं. त्याचा खूप मारलं, पण त्यांचा एकही फोटो पुढे दिसला नाही आतापर्यंत. तुम्ही जो फोटो दाखवले त्याचा एकही मला व्हिडिओ क्लिप कुठेही दिसली नाही. पण कोण दिसलं मला? आपल्या सगळ्यांना कोण दिसतंय की शैलेश शिर्के यांची माणसं लक्ष्मीकांत चव्हाण आणि संतोष शिंदे आणि त्या महिलांना मारताना दिसतोय. हे मारून टाका, हे मारून टाका, अशा शब्द उच्चारण दिसतंय. म्हणजे जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर कोणाला मारलं असेल, त्याचा व्हिडिओ असला पाहिजे. तुम्ही तुमच्या गाड्या फोडता, तुम्ही तुमचं सगळं काढता आणि सांगता की यांनी गोष्ट. म्हणजे हे पूर्णपणे हा जो व्यक्ती आहे, हा पूर्ण गुन्हेगारी माइंडचा व्यक्ती आहे. त्याला बरोबर कळतं की आता केस होणार आहे, त्याला पर्याय काय केलं पाहिजे. म्हणून त्या शैलेश शिर्के यांनी स्वतःच्या मित्राची त्याच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडली आणि स्वतःच कंप्लेंट करायला आला. आताचीच खबर आहे की तो व्यक्ती ज्याची गाडी फोडली, ज्याच्या नावावर गाडी आहे, तो व्यक्ती सुद्धा फिर्याद द्यायला तयार नाही. म्हणजे किती खोटं बोलावं, इतकं खोटं बोलावं की रेटून खोटं बोलावं असं त्यांचा प्रयत्न चालू आहे. नको त्या शिव्या देऊन, त्यांच्या जाती म्हणत आणि इथून बोलून जर तुम्हाला तुमच्यावर ऍट्रॉसिटी केस टाकलेली आहे, तर ते कायद्याने योग्यच केलेलं आहे. तुम्ही एखाद्याच्या घरात
घरात घुसून तोडफोड करता, लॉक लावता, मारहाण करता, तिथले पैसे चोरता, चैनी चोरता. कुठल्या हेतून तुम्ही गेले होते? तुमचा संबंध काय? जाधव कुटुंबाचा विषय होता. लक्ष्मीकांत चव्हाण यांच्या नावावर प्रॉपर्टी होती. तुम्हाला त्या भांडणात पडायचं गरज काय? तुम्ही वसुलीची कामं घेता का? असं स्पष्ट सांगावं. आम्ही वसुलीची कामं घेतो असं त्यांनी स्पष्ट सांगावं. आमचा धंदा आहे त्यांचा तो वसुलीचा, स्पष्ट सांगावं. यामध्ये रॉबरी सारखे गुन्हे दाखल झाले भाजपच्या बड्या नेत्याचा यामध्ये. तुमच्या घरात एखादा व्यक्ती घुसला, तुम्हाला मारलं, मारलं आणि काही वस्तू घेतली, तर तुम्ही त्यांच्यावर काय टाकणार आहे? केस टाकणार, रॉबरीची केस टाकणार आहे. प्रवृत्ती तशीच आहे त्याची. रॉबरी करण्याची प्रवृत्ती असणार. गुन्हेगारी माइंडचा व्यक्ती आहे तो. जर त्याला त्याची चर्चा करून सुद्धा काय करता येतं की बाबा हा गाळा ह्यांचा आहे, तुम्ही नेतेच म्हणता मनसेचे, बसवा दोन्ही पार्टीना, चर्चा करा, दोघांशी बोलवा, दोघांना सांगा. हे केलं गेलं का? तर नाही. बरोबर की नाही? साहेब दोन कुटुंबाचा वाद असल्या कारणामुळे, म्हणजे कोणाचं, दोन्ही जाधव भाऊ आणि त्या दोघांच्या वादामध्ये ह्याला राजकीय स्टंट करायचा आणि आपली कुठेतरी पोळी भाजायची, चर्चेत राहायचं, हे सगळं दिसतंय. स्वतः काही काम करायचं नाही. त्यांचा इथल्या नगरपालिकेमध्ये आपण बघित असेल, इकडे पूर्ण सुपडा साफ झालेला आहे. तर काहीतरी कुठेतरी एक वाद करायचा आणि काहीतरी भांडण उतरून काढायचं आणि नको ते विषय करायचे. अंबरनाथ शहरामध्ये शांतता आहे, सगळं भंग करायचं, ही ते वृत्ती असलेली व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीला जे जे कलम टाकले आहेत ते मला तर वाटतं योग्य आहे, पण त्यांना अविनाश जाधवांना थोडंसं समजावं लागणार आहे. त्यांनी माहिती करून घ्यावी, वाद कशामुळे झाला, काय झालं, आणि त्यांनी त्यांच्या बाजूनेच केलं गेलेलं आहे. माझं तर म्हणणं आहे. कसं पूर्ण क्लिप मध्ये, त्या व्हिडिओ क्लिप मध्ये तो बोलतोय मारून टाका, मारून टाका. अरे का मारून टाका? त्यांनी त्या विकत घर घेतलं म्हणून मारून टाका. कुठला कुठला काय काय करताय तुम्ही? कुठे नेताय शहराला? क्षुल्लक गोष्ट त्यांनी विकत घेऊ नये का म्हणून त्याला मारून टाकता का तुम्ही? आणि तुम्ही एवढं सगळं असताना सुद्धा त्याच्यावर 307 लागली नाहीये. मारून टाका, आयटम टू मर्डर, जीव घेणं हल्ला झाला त्याच्यावरती. जर का पोलीस तिथे नसते तर आज संतोष शिंदे आणि लक्ष्मीकांत चव्हाण ह्या दोघांच्या बॉड्या असत्या मय झाल्या असते. त्यांचं पत्नीचं कुंकू पॉवरफुल आहे म्हणून आज ना ते जिवंत आहेत. पोलीस नसेल त्यांनी मारून टाकलं असतं. इतकी हिंमत पोलिसांच्या हाताने काठी घेऊन तुम्ही मारताय आणि सांगते वरती बडे नेत्याचा फोन आला. अरे भारतीय जनता पार्टी ही गुंडगिरीची नाहीये, आम्हाला शिकवणच नाहीये. त्यामुळे आम्ही जर आमची जर बडे नेत्याने फोन केला असता तर 300 दाखल झाली असती. की त्यांना राग येतात तर येऊन त्यांना राग, आम्ही सगळं टॅटू काढून घेणार. त्यांना एवढा त्यांना राग आहे, एवढी घृणा आहे त्यांना, आम्ही सगळे काढणार. या मुद्द्यावर मागणी केलेली आहे की तुम्ही त्यांना, आम्ही त्यांना क्लिपही दाखवली, तुम्ही दिलेली क्लिप त्यांना दाखवली की 307 गुन्हा दाखल करा म्हणून. आम्ही आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी जे कारवाई करतील ती आमच्या मनासारखी होईल.